लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतं घेण्यासाठी भाजपनं बूथ लेवलवर कार्य सुरू केलेलं आहे आणि स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या मैदानात उतरलेले आहे। प्रत्येक बूथवर 51% मतांचं टार्गेट आहे आणि महाराष्ट्रातल्या जवळपास 6000 पेक्षा जास्त बूथची जबाबदारी प्रत्येक नेत्याला देण्यात आलेली आहे। बावनकुळे साहेब काय सांगणार, 51%ची काय परीक्षा आहे? आम्ही राज्यामध्ये 33,329 सुपर वॉरियर म्हणून जबाबदारी दिलेली आहे पदाधिकाऱ्यांना। पंचायत ते पार्लमेंटपर्यंत निवडणूक लढलेले सर्व आणि पुढे निवडणूक लढणारे सर्व यांनाच जबाबदारी दिली आहे। त्यांना सुपर वॉरियर म्हटलं आहे। माझ्याकडे सुपर वॉरियर म्हणून 2 बूथ आहे, 28 आणि 29 नंबर। मला आता जबाबदारी आहे या 2 बूथवर राज्याचं संपूर्ण राजकारण करताना किंवा प्रवास करताना किंवा संघटना चालवताना जर 2 बूथवर मी 51% मतं घेऊ शकलो नाही तर माझं फेल्युअर आहे। त्यामुळं एक बूथस्तरीय कार्ययोजना आम्ही तयार केली आहे। या कार्ययोजनेमध्ये 24 विषयाला धरून 51% मतं घेण्याचं आमची योजना आहे आणि मला वाटतं की ह्या 24 विषयावर आम्ही काम केलं बूथवर तर आम्हाला प्रत्येक बूथवर 51% मतं मिळतील। मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला, मोदीजींनी विकासाची गॅरंटी घेतली। आमचा आता प्रश्न आहे की जनतेमध्ये जाऊन लाभार्थ्यांना भेटून मोठ्या प्रमाणावर मोदीजींच्या निवडणुकीमध्ये 51% मतं प्रत्येक बूथवर मिळावे याकरता ही कार्ययोजना आहे। मला वाटतं या कार्ययोजनेमध्ये आम्ही सक्सेस होऊ। राज्यातले आमचे सर्व नेते जे आम्ही काढलेले आहेत 33,323 या सर्व नेत्यांना रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सगळे नेते आहेत। किती बूथवर किती जणांना जबाबदारी देण्यात आली? राज्यातल्या 97,125 बूथवर 97,125 बूथवर 33,329 सुपर वॉरियर बूथस्तरीय कार्ययोजनेत काम करतील आणि संपूर्ण 24 विषय घेऊन काम करतील। प्रत्येक नेता बूथवर अशी बैठक घेईल आणि या बैठकीत निवडणुकीचं नियोजन करतील अशी आमची योजना आहे। टार्गेट 51% मतांचं, नाही घेतले तर आता शेवटी पक्षाने दिलेली जबाबदारी आहे। जर मी 51% मतं घेऊ शकलो नाही तर मग मी गावभर राजकारण करून फायदाही नाही। त्यामुळे पक्षाची जेव्हा पक्षाचा जेव्हा प्रतिष्ठापणाला लागली आहे, पक्षाची प्रतिष्ठापणाला लागली, आमचे नेते मोदीजी हे विकसित भारताचा संकल्प करत आहे, अशावेळी मी 51% मतं द्यायचे नाही मग मी सुद्धा कशाचा नेता आहे? त्यामुळं मला सुद्धा हे आत्मपरीक्षण करावं लागणार। असं होतं की तुमच्या बूथवर तुम्हाला 51% मतं घ्यायची आहे, नाहीतर पुढच्या निवडणुकीत मतं मागायला येऊ नका, म्हणजे तिकीट मागायला येऊ नका? नाही, असं नाही। ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि मी संकल्प केला आहे की काही करून माझ्या बूथवर 51% मतं मिळतील। सर्वच नेते आता कामाला लागलेले आहेत, आमची पार्टी ही पूर्ण कामाला लागलेली आहे। कोणीही नेता असा नाही की बूथवर गेले नाही आहे, पण मला विश्वास आहे की आमची भारतीय जनता पार्टीची संपूर्ण जी महाराष्ट्राची युनिट आहे हे बूथस्तरीय कार्ययोजनेत कामात लागलं आहे। घर चलो अभियान करते आहे, गाव चलो अभियान करते आहे, बूथ प्रत्येक घरी फिर एक बार मोदी सरकारचं पेंटिंग करता आहे आणि त्यामुळं मला विश्वास आहे की मोदींच्या निवडणुकीमध्ये आम्ही 51% मतं घेऊ। तुम्ही जे 28 क्रमांकाच्या बूथवर आहे हा रामटेक लोकसभेतला आहे आणि त्याच्याबद्दल अजूनही फैसला झालेला नाही। रामटेक लोकसभा ही साधारणतः आम्ही मागणी केलेली आहे, कारण या लोकसभेमध्ये संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा प्रस्ताव आहे। एकनाथजी शिंदे यांना मी विनंती केली आहे की ही लोकसभा भारतीय जनता पार्टीला द्यावी, ते मोठं मन करतील आणि मला वाटतं ही सीट आम्हाला देतील। बूथ लेवलवर तुमच्यासह सगळे मोठे नेते काम करत आहेत, वातावरण निर्मिती आहे। दुसरीकडे काल राहुल गांधी यांनी EVM मध्ये राजाचा हे अडकलेलं आहे, आत्मा अडकलेला आहे असं ते म्हटले। जेव्हा निवडणूक हरताना दिसतं तेव्हा EVM आपल्या मशीनवर इलेक्ट्रॉनिक मशीनवर त्या ठिकाणी खापर फोडणे, EVMवर आपल्याला त्या ठिकाणी दोष देणे हा त्यांचा नेहमीचा गुण राहिलेला आहे। ज्या ठिकाणी ते जिंकतात तेव्हा मशीन चांगली, ज्या ठिकाणी हरतात तेव्हा मशीन खराब। अशोक चव्हाण रडले असं म्हणले तेव्हा प्रत्यक्ष कारण म्हणजे जेलमध्ये जाण्याच्या भीतीने अशोक चव्हाण तुमच्याकडे आले। अशोक चव्हाणांनी विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता मोदीजींच्या सोबत आले आहे। अशोक चव्हाण रडणार नेते नाही आहे, लढणारे आहेत, रडणारे नाही आहेत, लढणारे आहेत आणि त्यामुळे मला वाटतं लढणारा नेता जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा बाकी लोकांना असं वाटतं ते रडत आहेत म्हणून। ज्या शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे गर्जना करायची हिंदुत्वाची, त्या शिवतीर्थावर काल काँग्रेसच्या नेत्याच्या बाजूला उद्धव ठाकरे होती अशी टीका होती। उद्धवजींनी हिंदुत्व सोडलं आहे,
कालच्या उद्धवीच्या भाषणामध्ये म्हणजे आत्तापर्यंत हिंदुत्व जेवढे भाषणं मी उद्धव ठाकरेंचे ऐकले त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये समोर बसलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो बहिणींनो असा शब्द आणि वाक्य सुरू करायचे, वाक्य अशा पद्धतीने मांडायचे सभेमध्ये भाषण सुरू करताना. पण कालच्या भाषणात त्यांनी हिंदू शब्द काढून टाकला. त्यांना राहुल गांधीचा सहवास चांगला भेटला. त्यांना सनातन हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्याचा सहवास मिळाला आहे. त्यांना उद्धव ठाकरेंना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांचा सहवास मिळालेला आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या सहवासात बिघडून गेले आहेत. त्यांनी आपली नीतिमत्ता सोडलेली आहे. मी काल एक व्हिडिओ ट्विट केला होता. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मला जर काँग्रेससोबत जावं लागेल तर मी पार्टी दुकान बंद करून टाकीन पक्षाचं असं म्हटलं होतं. आणि हे महाशय उद्धव ठाकरे हे भाषणही बदलतात. मताच्या लांगून चालण्याकरता उद्धव ठाकरे काहीही करायला तयार आहेत आणि इतक्या खालच्या पातळीवर ते जातील मला याचा अपेक्षा नव्हती. काल शरद पवारांनी टीका केली की भाजप शेतकऱ्यांना हमी भाव देत नाही. जेव्हा यांचे दुकानं बंद पडायला आले आहेत, सर्व दुकानं बंद पडतील 2000 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. मोदीजींच्या विकसित भारताच्या गॅरंटीसमोर सारे दुकान बंद पडणार आहे. अस्तित्वाची शेवटची लढाई लढत आहे. मुलाबाळाची लढाई लढत आहेत. परिवाराची लढाई लढत आहेत. या निवडणुकीमध्ये त्यांना हे माहिती आहे की आम्ही जर एक झालो नाही आणि मोदीजी पुन्हा एकदा 400 पार केलं तर आम्हाला आपलं दुकान बंद करावं लागेल. दुकान बंद करण्याच्या परिस्थितीत आलेले हे नेते आहेत जेवढे स्टेजवर होते. आणि हे जसं आपण शेवटचे दिवस असतात आणि त्या शेवटच्या दिवशी आपण तळफळ करतो खूप, तशी तळफळणारी ही मंडळी एकत्र आली आहेत. लोक यांना जागा दाखवतील. मोदीजींच्या मागे मतदार आहेत, मोदीजींच्या मागे लोक आहेत आणि त्यामुळं अस्तित्वाची लढाई लढतात ते. पण मला हे वाटतं की हे जे गावातले बूथचे कार्यकर्ते आहेत आम्हालाच गरज नाही आहे वरच्या नेत्यांना. बूथवरचे कार्यकर्तेच निपटणार आहेत त्यांना. या लोकांना बूथवरचे कार्यकर्तेच निपटवणार आहेत. शेवटचा प्रश्न माझा, तुम्ही बूथ लेवलच्या प्रचाराला लागलेले आहे, वातावरण निर्मित झालेलं आहे, उमेदवार जाहीर झाले नाही. कधी बैठक आहे? आज दादा कदाचित दिल्लीत गेले आहे. कधी बैठक आहे? कधी जाहीर होणार? नाही, मला वाटतं आज किंवा उद्या जे काही ठिकाणी आम्ही जागा मागितल्या आहेत 7-8 जागेचा निर्णय होईल आणि मला वाटतं आज किंवा उद्या अंतिम फैसला होईल. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.